जय हरी. एकादश स्कंध भाग 118. 7व्या अध्यायाच्या शेवटी नाथ महाराज आपल्याला सांगतात की संसार मिथ्या असल्यानं घरदार, बायका, मुलं यांच्यावर आसक्ती ठेवू नये. हे कशामध्ये सांगतायत तर यदू आणि अवधूत यांच्या संवादातून अवधूताने 24 गुरु केले त्या गुरूंची माहिती देताना. आसक्ती आणि मोह दोन्हीही माणसाला पराधीन करतात. मग पदोपदी विलक्षण दुःख भोगवतात. अति आसक्तीत गुंतलं की दुःख भोगावं लागलंच समजा. कपोताचं म्हणजे कबुतराचं उदाहरण इथे देतात. एका वनात एका कपोतानं स्वस्त्रीच्या अत्यंत प्रेमाखातर झाडावर एक सुरेख घरटं बांधलं. परस्परांवर अत्यंत प्रेम असल्यानं दोघांचा काही काळ फारच मजेत गेला. विषय विलास करताना वृद्धापकाळाची किंवा मृत्यूचीही आठवण त्यांना राहिली नाही. काही दिवसानंतर कपोतीनं अंडी घातली आणि त्यामधून अत्यंत कोमल आणि गोजिरवाणी पिल्लं बाहेर पडली. त्यांना खायला आणण्यासाठी कपोती एके दिवशी अरण्यात दूर गेली. तेवढ्यात एका पारध्यानं पिल्लांना आपल्या जाळ्यात अडकवलं. आईबाप परत आल्यावर त्यांनी पिल्लांची दीन अवस्था पाहिली. कपोतीला मुलांचं दुःख असह्य होऊन तिने स्वतःला त्या जाळ्यात अडकून घेतलं. हे पाहून कपोताला दुःख अनावर झालं. सुरेख मुलं बाळं, सर्वस्वी अनुकूल असणारी स्त्री हे गेल्यावर आपण राहून तरी काय करायचं असं म्हणून तो आपणहून त्या जाळ्यात जाऊन पडला. पारध्याचं आयतच काम झालं ना. सगळंच्या सगळं कपोत कुटुंब घेऊन तो निघाला. बरं, तात्पर्य काय याच्यातून तर माणूस जर कुटुंबातच आसक्त होऊन राहिला तर त्याला दुःख भोगावं लागतं. विषयाची वासना तृप्त झाली तरी विषय सुख केवळ द्वंद्वाचं सुख असल्यामुळं ती पुन्हा जागी होते. यासाठी आसक्तीनं गृहस्थाश्रम करणाऱ्यास विषयाच्या वासनेमुळं सर्वदा अतृप्ती राहते. आसक्तीनं कपोतासारखा भ्रम होतो आणि त्यामुळं जन्म व्यर्थ जातो. वास्तविक मनुष्यदेहामध्ये मोक्षाचं दार अगदी उघडं असतं. एका दिवसात, एका मिनिटात, नवे एका क्षणात माणूस मुक्त होऊ शकतो, पण तो फुकट आसक्तीमध्ये गुंतून पडतो. विद्वत्ता असून वैराग्य असणं मोठं भाग्याचं समजावं. आता एकदा असंच झालं होतं की वेदव्यास आणि त्यांचे शिष्य जैमिनी हे तत्त्वज्ञानावर चिंतन करत होते. तर वेदव्यासांनी सांगितलं की हे जैमिनी, ज्ञान श्रेष्ठ का इंद्रिय निग्रह श्रेष्ठ? इंद्रिय निग्रह म्हणजे वैराग्य. ज्ञान श्रेष्ठ का इंद्रिय निग्रह श्रेष्ठ? तर तो म्हणाला कधीही ज्ञानच श्रेष्ठ, इंद्रिय निग्रहाला काय एवढं महत्त्व द्यायचं? मग वेदव्यासांनी प्रॅक्टिकल करायचं ठरवलं. म्हणाले याला आपण समजून सांगून काहीच अर्थ नाही आहे. अनायस्या संध्याकाळच झाली होती. वेदव्यास म्हणाले असाच इथे बस, मी आत्ता आलो. आता वेदव्यास म्हणजे काय, भगवंताचेच अवतार. लगेच आभाळ झाकाळून आणलं आणि पाऊस पडायला लागला. पाऊस पडता पडता धो 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 पाऊस पडतोय आणि त्या कुटीमध्ये जैमिनी एकटाच. आणि त्याचं लक्ष गेलं समोर, ते एक सुंदर तरुणी एका बाजूला उभी होती, कुटीच्या समोरच्या बाजूला उभी होती. बरं, आता पावसामध्ये ती भिजली होती आणि हा कुटीमध्ये एकटा होता. वेदव्यासही तिथे नाही आहेत. त्यांनी लगेच त्या तरुणीला बोलवलं. अगं इकडे ये म्हणे, इतकी सुंदरी आहेस तू, पावसामध्ये भिजतीयस, इकडे ये इकडे ये. ती म्हणाली नाही, तुमची कुटी म्हणजे खूपच पवित्र आहे, मी खालच्या जातीची आहे, मी अशीच बरी आहे, पाऊस थांबला की मी इथून निघून जाईल. नाही म्हणे, इकडे ये. आणि मग झोपडीच्या कुटीच्या जवळ बोलवलं. मग म्हणतो की अगं तू एकटी भिजतीये म्हणे बाहेर, आत ये. ती म्हणाली नाही, मी आत नाही येत, निषिद्ध आहे म्हणे, मला तिथे येऊच शकत नाही मी. मग त्याच्या भावना उचंबळल्या आणि तो म्हणाला तुझा विवाह झालेला आहे का? ती म्हणाली नाही. माझ्याशी विवाह करशील का? ती म्हणाली नाही हो, तुम्ही एवढे मोठे तपस्वी ऋषी, चांगल्या कुळातले हे, आणि मी खालच्या जातीतले, मी असं नाही करू शकत, मला माफ करा म्हणे, माझ्याच्यानी चूकच झाली की मी इथे थांबल्या गेले, मला देव पाप देईल, माझ्याच्यानी खूप मोठं पाप घडलं. नाही मी चालले. अगं नाही तू थांब, तू माझं ऐक तर.
तू जरी खालच्या जातीतली असली तरी तू इतकी सुंदर आहेस, लावण्याची मूर्ती आहेस, मी तुझ्याशी विवाह करायला तयार आहे. मग मी तयार असताना तुला काय हरकत आहे? ती म्हणाली, पण विवाह म्हणलं तर आमच्याकडे एक पद्धत आहे. म्हणे काय? मग विवाह करायचा तर आमच्याच पद्धतीने करायचा. पण पद्धत काय आहे तुमची? म्हणे काही नाही, ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीला ज्या मुलीशी विवाह करावासा वाटेल त्या ठिकाणी त्या पुरुषाने त्या मुलीला पाठीवर घ्यायचं आणि 3 चकरा मारायच्या, मग विवाह झाला. म्हणे मग काही विधी नसतो दुसरा. इतकं सोपं आहे का? आत्ता आत्ता घेतो म्हणे मी तुला पाठीवर. आणि लगेच जैमिनीने त्या सुंदर मुलीला पाठीवर घेतलं. अतिशय सुंदर लांब केस, त्याला इतका मोह आवरेना. त्याला असं वाटायला लागलं कधी एकदा या 3 चक्रा पूर्ण होतात आणि माझा आणि तिचा विवाह होतो. इतक्या घाईघाईनी पहिली चक्कर मारता मारता अर्ध्या रस्त्यामध्ये आलं तर पहिल्यांदी जी सुरुवातीला ती बसली होती त्याच्यापेक्षा जड वाटली. त्याला वाटलं हिच्या मनामध्ये संवेदना निर्माण झाल्या म्हणून मग आता हिचा पण हळूहळू वजन वाढत चाललं. बरं, ती चक्कर कशी तरी पूर्ण केली, अजून वजन वाढलं. दुसऱ्या चक्रेला तर इतकं वजन वाढलं की त्याला अंदाजच घेता येईना की हिला पाठीवर घेतल्यावर किती हलकी होती आणि एकदम अशी कशी वाढली. आता झालं, 2 चक्रा झाल्या, आता फक्त तिसरी बाकी आहे की मग विवाह झालाच समजा. इतक्या आतुरतेने तो तिसऱ्या चक्रेला सुरुवात करतोय, पण त्याला पाऊलच उचलता येत नाहीये. इतकी जड झाली ती, इतकी जड झाली, इतकी धाप लागली त्याला. धाप लागत लागत त्याला असं वाटायला लागलं ही चक्कर पूर्ण झाली की झाला विवाह. म्हणून तो पाऊल उचलतोय पण पाऊल उचले ना. आणि हळूहळू तिचं वजन इतकं वाढलं आणि त्याच्या अंगावर, मानेवर, डोळ्यासमोर असे केस रुळायला लागले. त्याला असं वाटलं की हिनी पण आनंदाच्या भरामध्ये केस मोकळे सोडले असणार, पण नंतर ते केस टोचायला लागले त्याला. डोळ्याला त्रास व्हायला लागला आणि इतका अवघड होत होतं त्याला पाऊल टाकताना. शेवटी त्यांनी काय केलं की हिनी एवढे असे केस मोकळे कसे सोडले म्हणून हळूच वर बघितलं तर त्याला वरती ती सुंदरी दिसली नाही, तर ते वेद व्यास दिसले. आणि त्या क्षणाला वेदव्यास खाली उतरले. जैमिनीने साष्टांग दंडवत घातला आणि म्हणाला, गुरुदेव, गुरुदेव, खरोखरच आपण महान आहात. विद्वत्ता किंवा ज्ञान हे महत्त्वाचं नाही, तर इंद्रिय निग्रह म्हणजे वैराग्य हे असणं खरोखरच भाग्याचं आहे आणि हे असणं गरजेचं आहे. आणि म्हणून नाथ महाराज इथे सांगतात की विद्वत्ता असून वैराग्य असणं मोठं भाग्याचं समजावं. म्हणजे ज्याच्याकडे विद्वत्ता असेल त्याला वैराग्य असेलच असं सांगता येत नाही. पण शहाणे लोक आसक्तीनं शिष्णोदरपरायण बनतात आणि फुकट जातात. जो मनुष्य आसक्तीत गुंततो त्याला आरूढच्युत म्हणजे पढत मूर्ख म्हणतात. आपल्या हाताशी आलेला मोठा लाभ तो कपोताप्रमाणे गमावतो. मृगजळानं जशी तहान शांत होत नाही तशी विषयात पूर्ण तृप्ती केव्हाही होत नाही. स्वतःचा असा अनुभव असता विद्वान लोक विषयात आसक्ती ठेवून नरदेह व्यर्थ घालवतात. याला काय म्हणावं? नरदेहाचं महत्त्व फार थोर आहे. नुसत्या रामनामाच्या आवृत्ती केल्या तरी 4 मुक्ती दासी होतात. आपला देह केवळ विषयासाठी खर्ची घालायचा म्हणजे वेडेपणा नव्हे काय? म्हणून शहाण्यानं अभिमान टाकून आणि विषयाची आसक्ती सोडून भक्तिभावानं भगवंताचं भजन करावं. कलियुगात योग, याग, त्याग किंवा दान नको. निर्लज्जपणे हरिकीर्तन करावं हे सोपं साधन आहे. अहो येता जाता उठता बसता कार्य करिता, तदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळिता, घरी दारी शय्येवरी अतिसुखाच्या अवसरी, समस्ताची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. हेच
की निर्लज्जपणे हरिकीर्तन करावं हे सोपं साधन आहे. वीट देऊन परीस घ्यावा, तसं कीर्तनानं भगवंत वश करावा. फार काही करायचं नाही, फक्त आपलं चित्त, अंतःकरण, मन, बुद्धी त्याच्या ठिकाणी एक रूप करायचे. देह नश्वर खरा, पण त्याच्याच साह्यानं जनात जनार्दन होण्यास जनार्दन स्वामींनी मला शिकवलं. कोण म्हणतं? नाथ महाराज म्हणतात की एकनाथ जनार्दनाला शरण गेला, जनार्दन एकपणे एकनाथ झाला. म्हणजे जनार्दन आणि एकनाथ हे वेगळे राहिलेच नाही, एक रूप झाले. कसं? तर सोनं आणि कंकण ही नावं दोन असली तरी त्यातील सोनं एकच असतं. तसं जनार्दन आणि एकनाथ या दोन व्यक्ती दिसल्या तरी आत्मरूपानं दोघंही एकच आहेत. जेथ मीतूपणाचा भेद, जेथ मीतूपणाचा भेद फिटोनी जाईल विशद, परमानंदे शुद्ध बुद्ध मुक्त सिद्ध तू होसी, मुक्त सिद्ध तू होसी. पण ह्यासाठी काय असावं लागतं? तर त्याच भगवंताला सातत्याने म्हणायचं की तू सर्वांचा नियंता, तू सर्वांचा नियंता, सर्व करोनी अकर्ता. ऐसा ईश्वर तू कृष्णनाथा, भोगुनी अभोक्ता तू एकू, भोगुनी अभोक्ता तू एकू. आणि म्हणूनच या नश्वर देहामध्ये जास्त आसक्ती न ठेवता लक्षात घ्यायचं की हा कधी ना कधीतरी काळाच्या अधीन जाणारच आहे. तत्पूर्वी मला भगवंताशी एकरूप व्हायचं आहे, माझ्या सद्गुरूंशी एकरूप व्हायचं आहे. कारण काळ हा कसा आहे? काळाची अलक्ष गती, काळाची अलक्ष गती दाखवी नाश आणि उत्पत्ती, ते काळ सत्ता देहाप्रती आत्मस्थिती नातळे, आत्मस्थिती नातळे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि नाथ महाराजांच्या कृपेने 7व्या अध्यायाला आपण इथे पूर्णविराम देतोय आणि उद्याच्या भागात 8व्या अध्यायाला सुरुवात करूया. जय हरी.